नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक आणि मी तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला टेक्स्चर म्हणजेच ओव्हरल इफेक्ट लावून बॅकग्राऊंड एकदम फुल क्वालिटीचं कसं तयार करायचं ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ आजचा खूप कमी होणार आहे लेंथ आणि व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे. तर आता ते कशा प्रकारे करायचं मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधले एक JPG फाईल दिलेली आहे, ते सर्वात अगोदर डाउनलोड करून घ्यायची. त्यानंतर यायचं आपलं पिक्सार्ट ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर आपण सपोज एखादं बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं आहे, तर आता हे बॅकग्राऊंड आपण सिलेक्ट केलेलं आहे इथे आणि आता याला आपण लावणार आहे ब्लर बॅकग्राऊंड तयार करून घेण्यासाठी. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे ब्लर लावला आपण 10%. ओके, तर आता याच्यावरती आपण जे तुम्हाला JPG फाईल दिलेली आहे ते ॲड करायचे. तर मी तुम्हाला इथे ॲड करून दाखवतोय. ओके, तर बघू शकता हे अशा प्रकारची फाईल आहे, ते म्हणजेच JPG आहे. बघू शकता याला थोडंसं टेक्स्चर लावलेलं आहे आपण. तर आता याला अशा प्रकारे सेंटरला ठेवून यावरती ठेवायच्या आणि त्यानंतर ब्लेंड मोड याचा करायचा आहे ओव्हरले. तर बघू शकता आपल्या बॅकग्राऊंडमध्ये एकदम टेक्स्चर एकदम फील आलेली आहे. हे तुम्ही कोणत्या पण बॅकग्राऊंडला यूज करू शकता. इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि एकदा झूम करून बघायचं आहे, ते एकदम खतरनाक अशा प्रकारे क्लॅरिटी त्यामध्ये आलेली आहे. तर आता तुम्हाला अजून एक बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला तयार करून दाखवतो मी. ओके, तर आपल्याकडे हे बॅकग्राऊंड आहे. बॅकग्राऊंड सिलेक्ट केला आपण, त्यानंतर ॲड फोटोवरती क्लिक केलं, त्यानंतर आपली JPG पिक केली इथून आणि ॲड केली. परत त्याला झूम करून घ्यायचं आहे आणि याचा ब्लेंड मोड चेंज करून ओव्हरले ठेवायचा आहे. ओके, तर बघू शकता एकदम यामध्ये एकदम टेक्स्चर फील आलेली आहे. तेव्हा लेअर ॲड केली, अनॲड केली, अशा प्रकारे यामध्ये एक टेक्स्चर तयार होतं. त्याने बॅकग्राऊंड आपलं दिसायला एकदम भारी दिसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.